नाश्ता भरपेट आणि पौष्टिक असावा असं मला नेहमीच वाटतं. तर त्यासाठी मी थालीपीठाची भाजणी बनवली आहे. तर यामध्ये मी काय काय घेतलं आहे बघूयात. यामध्ये उडीद डाळ घेतली आहे पाव किलो, सालीची उडीद डाळ घेतली आहे पाव किलो, काळे मूग घेतलेत पाव किलो, बाजरी घेतली आहे पाव किलो, चणा डाळ पाव किलो, ज्वारी अर्धा किलो आणि गहू पाव किलो. तर ज्वारी आपण छान भाजून घ्यायची एका कढईमध्ये खरपूस अशी, ती फुलायला हवी. बघा हे असे छोटे छोटे पॉपकॉर्न्स होत आहेत ज्वारीचे. तर हे एका कोरड्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे. गहू पण आपण असेच भाजून घ्यायचे 3-4 मिनटं लाल होईपर्यंत. हे बघा असा कलर होतो त्याचा. तांदूळ पण लाल होईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे. आपल्याला जास्त पण लाल नाही करायचे, पण असे खरपूस असे भाजले गेले पाहिजेत. यामुळे काय होतं, आपली भाजणी छान खमंग होते, पीठ देखील चांगलं मिळून येतं. हे सर्व एकत्र भांड्यामध्ये घ्यायचं आपण. बघू शकता कशा प्रकारे रंग आलेला आहे याचा. चणा डाळ पण आपण अशीच भाजून घ्यायची आहे. आपण तिला हलवत राहायचं आहे, नाहीतर ती काळी एका साईडला अशी काळी होऊ शकते. आता काळे मूग घेतलेत. आता बाजरी घेतली आहे. बाजरी पण आपण अशा प्रकारे भाजून घ्यायची की ते फुलायला हवी आहे ती. त्याचे पण काही दाणे असे पॉपकॉर्नसारखे होतात, तोपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे ती. ही उडीद डाळ घेतली आहे, अख्खा उडीद. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर यामध्ये मी 50 ग्रॅम धणे घेतले, 50 ग्रॅम जिरा घेतले, 50 ग्रॅम मेथा घेतल्यात. हे पण आपण असं छान खरपूस भाजून घ्यायचं. याच्यामुळे आपल्याला फ्लेवर मिळतो मेथ्या, जिरा आणि धण्याचा. आणि याचं आता पीठ बनवून घ्यायचं आहे. हे पीठ बघा साधारण 2.5 ते 3 किलो झालं आहे माझं. आणि हे मला 2